नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. पिस्टल बनवण्याचा कारखाना प्रकरणाची व्याप्ती वाढली. कबनुरातील गोळीबार प्रकरणाने पिस्टल बनवण्याचा कारखाना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणखीन वाढली आहे. या प्रकरणात आणखीन 8 जणांची नावे बुधवारी निष्पन्न झाली आहेत. हे मोठे रॅकेट बेकायदेशीर पिस्टल बनवण्यासह त्याच्या विक्रीचे या प्रकरणामागे मोठे जाळे कार्यरत असल्याचंही पोलिसांचा संशय आहे. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी बिलाल सलीम मुल्ला राहणार कोळकी, वनदेव शेरी फलटण, आफताब उर्फ मोहसिन जमाल मोमीन, जुनेद जमीर शेख सर्व राहणार कबनूर, युवराज बाळासाहेब पाटील राहणार कौलापूर तालुका मिरज, प्रनिल अशोक भाई माने राहणार इचलकरंजी या 5 जणांना मंगळवारी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. तर राकेश खोत पूर्ण नाव समजू शकलं नाही, हा पसार आहे. दरम्यान मुख्य संशयित तुषार येरुडकर हा पोलीस कोठडीत आहे. तर शुभम दीपक सूर्यवंशी, जॉकी राजू माळगे हे दोघे दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यात त्यांना ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मस्करी यांनी दिली. कबनुरात आठवड्यापूर्वी गोळीबाराची घटना घडली होती. त्यात निलेश कांबळे जखमी झाला होता. त्यातून पिस्टल तस्करी व पिस्टल बनवण्याचा कारखाना उघडकीस आला होता. या प्रकरणात 2 पिस्टल तसेच मुख्य संशयित येरुडकर याच्याकडून पिस्टल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आलं होतं. या प्रकरणी 2 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी येरुडकर याच्याकडे चौकशीत त्याच्या साथीदारांची नावे निष्पन्न झाली. येरुडकर याला पिस्टल पुरवणारा आणखीन एक संशयित मनीष हाबळे राहणार सांगली हा अद्याप पसार आहे. त्याचा शोध सुरू आहे.